या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. आसुर्ले पोर्ले येथे दत्त दालम्या साखर कारखाना प्रशासनाने अखेर 3634 रुपये इतका एकरकमी दर जाहीर केल्यानं परिसरातील तणावपूर्ण वातावरण निवळलं आहे. हा दर लेखी स्वरूपात देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ठाम राहिल्यानं सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र अखेर दालमिया प्रशासनानं FRP नुसार दर देण्याला तत्वतः मान्यता लेखी देत आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे भीमगोंडा पाटील, विक्रम पाटील, रामराव चिंचवड आणि स्वास्तिक पाटील यांनी तर कारखान्याकडून HR हेड गुडाळे, श्रीधर गोसावी आणि शिवप्रसाद देसाई यांनी चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान कोतुली फाटा येथे शेतकरी व उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यानं तणाव निर्माण झाला होता. मात्र पन्हाळ पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, अनिल बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच पन्हाळ पंचायत समितीचे माजी सभापती यांनी आक्रमक झालेल्या आंदोलकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. TV नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र मकोटे.